स्वागत करतो. अं, आपल्या आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी आमच्या एनजीओ विषयी 2 मिनिटात इंट्रोडक्शन देतो आणि आपल्यासोबत जे पण श्रोतेगण इथं जुळले त्यांचे पुनश्च एकदा स्वागत करतो. आमचं एनजीओ गेले 11 वर्ष भारतातल्या विविध भागात ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही माध्यमातून खूप चांगलं काम करत आहे. आम्ही पर्यावरण, शिक्षण, आरोग्य यासोबतच ग्रामीण विकास अशा भागावर काम करतो आहोत. यासोबतच आमच्या एनजीओचं मुख्य तत्व आहे महात्मा गांधीजींचं खेड्याकडे चला आणि स्वामी विवेकानंद आणि रामकृष्ण परमहंसांचं शिवभावे जीवसेवा या तत्वाने आमचं एनजीओ कार्यरत आहे. गेल्या 11 वर्षात आम्हाला जी पण या समाजाची सेवा करण्याची संधी मिळाली त्याबद्दल निश्चितच आम्हाला खूप आनंद होतो आणि अभिमान वाटतो. मी आमच्या एनजीओची एक छोटीशी व्हिडिओ क्लिप या ठिकाणी शेअर करतो. चरित्र निर्माण न भूले, स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले। माना अगमराज सिंधु है, संघर्षों का पार नहीं है, किंतु डूबना मझधारों में साहस को स्वीकार नहीं है। जटिल समस्या सुलझाने को नूतन अनुसंधान न भूले। निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले। स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले। शील विनय आदर्श श्रेष्ठता तार बिना झंकार नहीं है। शिक्षा क्या स्वर साध सकेगी यदि नैतिक आधार नहीं है। कीर्ति कौमुदी की गरिमा में संस्कृति का सम्मान न भूले। निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले। स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले। आविष्कारों की कृतियों में यदि मानव का प्यार नहीं है, सुजन कोरोना काळात जेव्हा आमचे सगळे फिजिकल ऍक्टिव्हिटी बंद होते तर आम्ही ऑगस्ट 2020ला ऑनलाईन वेबिनारची सुरुवात केली. त्यात अगदी ग्रामीण विकासापासून तर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन असेल, कृषीवर शेतीवर आधारित प्रक्रिया उद्योग यासोबत शेतीच्या विविध पद्धती जसं योगिक फार्मिंग असेल, नॅचरल फार्मिंग, मिलेट्स फार्मिंग या सर्वांवर आम्ही महाराष्ट्रातल्या विविध भागातून तज्ज्ञांना आमंत्रित केलं ऑनलाईन स्वरूपात आणि संपूर्ण महाराष्ट्रातून खूप चांगले आम्हाला या ठिकाणी साथ मिळाली, रिस्पॉन्स मिळाला. यासोबतच तो जो काळ होता तेव्हा स्क्रीन मग मोबाईलची असेल, टीव्हीची असेल किंवा कम्प्युटरची असेल खूप जास्त वापरली जात होती. तर त्या स्क्रीनवर कसं कंट्रोल करायचं यासाठी देखील आम्ही ऑनलाईन पॅरेंटसाठी आणि स्टुडंटसाठी वर्कशॉप घेतले आणि त्यासाठी पण तज्ज्ञ व्यक्तींना आम्ही आमंत्रित केलं. यासोबतच आपले दैवत छत्रपती शिवराय असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भगवान गौतम बुद्ध यांच्या चरित्रावर देखील आम्ही व्याख्यानाचे आयोजन केले. यासोबत जलसुरक्षा असेल, विश्वशांती असेल अशा विविध सामाजिक विषयांवर देखील आम्ही ऑनलाईन वेबिनारचे आयोजन केले. आज आपण ज्या वेबिनारसाठी जमलो आहोत संवाद सारथी त्याविषयी थोडक्यात सांगतो आणि आजच्या या कार्यक्रमाला सुरुवात करतो. संवाद सारथी व्याख्यानमाला सुरू करण्यापूर्वी
आम्ही खूप लोकांशी चर्चा केली महाराष्ट्रातील विविध भागात ऑनलाईन आणि ऑफलाईन स्वरूपात. आणि त्यात असं जाणवलं की एक असा उपक्रम की जो सर्वांना संवादात घेऊन जाईल, त्यासाठी आपण सुरू करूया. म्हणून 15 ऑगस्ट 2022, की ज्यावेळेस भारत आपला स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मनवत होता, तर त्या दिवसापासून या कार्यक्रमाची आम्ही सुरुवात केली. याचा मुख्य उद्देश जे पण स्पेशलाइज किंवा स्पेशली एबल्ड लोक आहेत, त्यांचं चरित्र जाणून घेण्यासाठी आम्ही या व्याख्यानमालेची सुरुवात केली. की जे पण स्पेशलाइज व्यक्ती आहेत, अपंग व्यक्ती आहेत, त्यांच्या जीवनात रोजचाच खूप संघर्ष असतो. मग ते जीवन जगत असताना आपल्या उणिवा कशा शोधून काढतात, त्यावर कशी मात करतात, आपल्या जीवनात जगत असताना ते स्वतःच्या जीवनात बॅलन्सिंग कसं करतात, यासोबतच ते आपलं जीवन जगत असताना कधी इतरांसोबत स्पर्धा करत, कधी त्यांच्या पुढे कधी त्यांच्या सोबत काम कसं करतात. आणि आतापर्यंत जेवढेही 105 महानुभाव येऊन गेले, निश्चितच ते सर्व त्यांच्या क्षेत्रात मास्टर ब्लास्टर होते आहेत. आणि त्यांच्याकडून आम्हाला प्रत्येक वेळेस एक नवीन त्यांचं जीवन कहाणी ऐकायला मिळाली, त्यातनं शिकायला मिळालं. आणि समाजातल्या इतर घटकांपर्यंत पोहोचवण्याची संधी आम्हाला मिळाली. हे ऑनलाईन स्वरूपात फेसबुकवर लाईव्ह असतं, आणि यूट्यूब चॅनल जे आहेत त्यावर पण हे अवेलेबल आहे. त्यामुळे नंतरही येऊन लोक हे सगळं बघत असतात, त्यातनं शिकत असतात. मी जास्त वेळ न घेता आपले आजचे वक्ते प्रदीप कामटे सर यांचा परिचय करून देण्यासाठी डॉक्टर अनिता मॅडमला विनंती आहे. धन्यवाद सर. नमस्कार. नमस्कार. संकल्प फाउंडेशन सामनेर आयोजित संवाद सारथी या वेब संवाद सत्रातील पुष्प 106वे आज गुंफले जात आहे. संवाद सारथी या वेब संवाद सत्रातील 106वे पुष्प गुंफण्यासाठी आपल्या अपंगत्वावर मात करत व्यावसायिक व सामाजिक क्षेत्रात आपले वेगळे स्थान निर्माण करणारे पुणे येथील ऑल इंडिया असोसिएशन ऑफ पर्सन विथ डिसॅबिलिटी चे राष्ट्रीय सचिव माननीय प्रदीप ज्ञानोबा कामठे सर आज आपणास वक्ते म्हणून लाभलेले आहेत. सरांचा थोडक्यात परिचय. सरांचा स्वतःचा बिझनेस आहे, लँड परचेसिंग अँड सेलिंगचा सरांचा स्वतःचा बिझनेस आहे. सरांनी आजवर अनेक पदे सरांनी भूषवलेली आहेत. त्यातली काही पदे इथे मी नमूद करू इच्छिते. सर ऑल इंडिया असोसिएशन पर्सन विथ डिसॅबिलिटीचे सर राष्ट्रीय सेक्रेटरी सचिव सर आहेत. तसेच सर महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष दिव्यांग भव्य क्रांती संघटनेचे देखील सर प्रदेश अध्यक्ष सर आहेत. सर पुणे माहिती अधिकारीचे कार्यकर्ता उपसंघटक देखील सरांनी पद भूषवलेलं आहे. सर महाराष्ट्र राज्य दिव्यांग संघटनेचे सर संपर्क प्रमुख देखील सर होते. सर महाराष्ट्र राज्य दिव्यांग संघटनेचे उपाध्यक्ष सर होते. तसेच सर पुणे जिल्हा अध्यक्ष दिव्यांग संघटनेचे देखील सर जिल्हा अध्यक्ष सर होते. पुणे शहर अध्यक्ष दिव्यांग संघटनेचे सर अध्यक्ष म्हणून सरांनी पद भूषवलेले आहेत. तसेच सर उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य जागो ग्राहक जागो संघटनेचे देखील सर उपाध्यक्ष सर होते. सरांना आजवर अनेक पुरस्कार मिळालेले, त्यापैकी 2000 साली सरांना माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे साहेब यांच्या हस्ते इंदिरा गांधी दिव्यांग प्रेरणा पुरस्कार सरांना मिळालेला आहे. तसेच सरांना कोल्हापूर येथील प्रसिद्ध उद्योजक विनोद भाऊ घोडवत यांच्या हस्ते सरांना दिव्यांग मित्र पुरस्कार देखील बहाल झालेला आहे. तर असे हे आज आपले वक्ते आहे माननीय प्रदीप ज्ञानोबा कामठे सर. एक दिवा समाजासाठी या विषयावर आपल्याशी संवाद साधणार आहेत. चला तर मग आपणही संकल्प फाउंडेशन संवाद सारथी या उपक्रमात सहभागी होऊया आणि जगण्यासाठी नवीन ऊर्जा मिळवून अडथळ्यांवर मात करत पुढे जाण्यासाठी नवीन ऊर्जा मिळवूया. तर अधिक वेळ न घेता मी पुढील सूत्रे माननीय विशाल सरांकडे सोपविते. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर अनिता मॅडम. मी
जास्त वेळ न घेता आपले आजचे वक्ते प्रदीप कामटे सर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा जीवन प्रवास आमच्या सोबत शेअर करावा. सर, तुमचा व्हिडिओ ऑन करावा आणि मी पुनश्च एकदा आपल्या सोबत जेवढे पण श्रोते आले त्यांचे स्वागत करतो की त्यांनी अं, या ठिकाणी येऊन जो बहुमूल्य वेळ दिला. तर निश्चितच यातनं ऊर्जा खूप मिळते आम्हाला. मी प्रदीप सरांना विनंती करतो की त्यांनी आजच्या या कार्यक्रमाला, त्यांच्या व्याख्यानाला सुरुवात करा. नमस्कार. हॅलो. हॅलो. हा सर, तुमचा व्हिडिओ ऑन करा, व्हिडिओ. माझा व्हिडिओ ऑन बघा. हो हो. व्हिडिओ ऑन काय 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 करावं लागेल? एक इथं मिनिट हा. यस नो बटन आलं असेल आता, त्याच्यावर यस म्हणा, म्हणजे व्हिडिओ चालू आहे. यस. व्हिडिओ हा. हो. आले. ओके ओके ओके. यस. ओके 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 ओके. हॅलो. चालू करू का? हो सर, करा करा. तर माझा जन्म 13 13 जून 1975 झाला. तर माझ्या मामाच्या घरी हे पुणे जिल्ह्याचे पोर्तुगीज ते. पण लहानपणी दिवस मला हालाकीचे गेले. हालाकीचे मध्ये की 2 2 दिवस 3 3 दिवस मला लहान असताना दूध घेतलं नाही, हात घेतला नाही, दूध भात खायला किंवा मग आहार घेतला नाही मला लहानपणी. त्याच्यामुळे इतके हाल झाले माझे की आणि पावसामध्ये, आपलं हिवाळ्यामध्ये सुद्धा मला पोत्यामध्ये झोपावं लागलं लहान. मी आणि माझी आई एका 30 फुटाच्या गल्लीमध्ये पोत्यामध्ये आम्ही झोपत होतो, किंवा पावसामध्ये आणि उन्हाळ्यामध्ये. त्याच्यामुळे ते हवा आणि वारा पाऊस याचे परिणाम होऊन मला पोलिओ झाला. आणि पुढे तर काही विचारू नका, इतके हाल झाले माझे की प्रमाणाच्या बाहेर. वडील कंपनीमध्ये कामाला होते, त्याच्यामुळे ते हप्त्यातून एकदा घरी यायचे आणि घरी आले की फ्रेश निघून जायचे. त्याच्यामुळे त्यांचा आमच्याकडे पैसे म्हणजे वैयक्तिक करून माझ्याकडे दुर्लक्ष झालं. वडिलांच्या, आई वडिलांचं, माझे मामा होते, मामा मोठे होते. माझा मुलगा होता, माझे मोठे मामा 40 वर्षाचे होते. त्यानंतर 2 नंबरचे मामा 38 वर्षाचे होते. पण त्यांचं बी दुर्लक्ष झालं माझ्या. आणि त्याच्यामध्ये जे असणार की माझे पायाच्या जे दोन्ही पायाच्या शिरा आखडल्या, हाताच्या सुद्धा शिरा आखडली, उजव्या हाताच्या. त्याच्यामुळे चालता की मला प्रॉब्लेम यायला लागला. पण 3 वर्षाचं झाल्याच्या नंतर माझ्या वडिलांना समजलं की आपल्यामुळे आपल्या मुलाचं आपल्या मुलावरती परिस्थिती आली. त्यामुळे वडिलांनी मला मग दवाखान्यामध्ये सुरू केले. वेगवेगळ्या प्रकारच्या दवाखान्यामध्ये गेले. त्यांनी तिथे माझ्यावरती उपचार केले, पण त्याला काही उपयोग झाला नाही. त्याच्यानंतर मग 5 वर्षाचं झाल्याच्या नंतर वडिलांना सांगितलं की तुम्ही मिरत्री हॉस्पिटलला घेऊन जा. आमचे वडील मला मिरत्री हॉस्पिटलला घेऊन गेले. तर मिरत्रीवाल्यांनी आम्हाला हॉस्पिटल पुणे येथे त्यांनी माझी तपासणी केली. मला सगळं व्यवस्थित तपासणी केला. सर, तुमचा मुलगा चांगला थोडा होईल. तुमचा आवाज हे होतोय, कमी येतोय. माईक जरा जवळ पकडा. हो 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 हो, नक्की. हॅलो. येतोय का आता? हो, आता क्लिअर आहे सर. येस. हा. मग मिलिटरी पुणे ते मिलिटरी हॉस्पिटल आहे कमांडर. तिथे गेल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं तुमचा मुलगा चांगला होय, पण त्याच्यासाठी 2 वर्ष तुम्हाला कोर्स करावा लागेल. तुमचे वडील म्हणजे ठीक आहे. मग माझी आई मला रोज सकाळी 10 वाजता, 10 ते 11 या वेळेमध्ये मला हॉस्पिटलमध्ये घेऊन जात होते. तिथे गेल्याच्या नंतर ते डॉक्टर मला मालिश करायचे आणि अर्धा अर्धा तास ते मालिश करायचे मला. आणि त्यानंतर अर्धा तास मला शॉक द्यायचे लाईट. शॉक द्यायच्या नंतर तसे 2 तास मध्ये दोन 2 वर्ष त्यांनी माझ्यावरती ते प्रयोग केला. त्यानंतर मला चालायला यायला लागलं. पण माझ्या पायाचे आणि उजव्या हाताचे शिरा आणि दोन्ही पायाच्या शिरा काढल्या होत्या. त्यामुळे चालता की मला त्रास व्हायचा. माझ्या पायात पाय अडकायचा, मी खाली पाडायचो. पण डॉक्टरांनी सांगितलं की जसं जसं याच्या म्हणजे त्याच्या शरीरामध्ये म्हणजे त्याचं वजन वाढवण्याची ताकद 3 तासात तो चांगला चालत, असं डॉक्टरांनी सांगितलं होतं. पण काय आहे,
कालांतरानं काय आहे, त्याचे परिणाम वेगळे झाले. वेगळे झाले की म्हणजे की खेडेगाव होतं, खेडेगावामध्ये काय आहे, काही सोयी नसतात, ते शौचालय नसतं. आणि ते आमच्या घरामध्ये शौचालय नव्हतं खेडेगावामध्ये. त्याच्यामुळे त्याचे विपरीत परिणाम झाले. त्यानंतर ते जाऊ द्या विषय. त्याच्यानंतर मग माझे 7 वर्षाचं झालं, त्यानंतर माझ्या वडिलांनी माझं शाळेमध्ये माझी नाव नोंदणी केली आणि मी शाळेमध्ये जायला लागलो. पण शाळेमध्ये सुद्धा मी प्रवास जात असताना मी सारखं रोडवरती थोडा खाली पडायचो पडायचो, त्यामुळे माझ्या हाता पायाला जखमा व्हायच्या. जखमामध्ये इतक्या व्हायच्या की ते रक्तस्राव पार माझ्या गुडघ्यातून आणि कोपऱ्यातून रक्तस्राव व्हायचा. तरी पण मी शाळेचा प्रवास केला, शाळा शिकलो, 10वी पर्यंत शिक्षण घेतलं. पण पुढे शिक्षण घेता की मला काही शिक्षण घेता नाही आलं, कारण माझ्या हाताने मला म्हणजे शिक्षण घेता नाही आलं. त्याच्यामुळे मी 10वी पर्यंत शिक्षण 10वी पास झाल्याच्या नंतर मी ते शिक्षण सोडून दिलं. आणि मग काळजी माझ्या वडिलांनी घेतली. वडिलांनी मला सांगितलं की तो कुठे येत आहे. मी म्हणलं वडिलांना मला जाऊ द्या, मी नाही का, मी दिव्यांग आहे, मला खूप सवलती आहेत, असं आहे तसं आहे. वडील म्हणायचे नाही, मी तुझ्यासाठी कमवून ठेवले, मी कंपनीमध्ये कामाला आहे, मला पगार आहे, तो फक्त बसून राहायचं. पण माझं मन मला शांत बसून देत नव्हतं. मला सुद्धा वाटायचं की मी दिव्यांग असं म्हणून काय झालं, मी सुद्धा काहीतरी करू शकतो. त्यामुळे मी प्रयत्न करायचो, इकडे तिकडे जाण्याचा प्रयत्न करायचो. यामुळे आमदाराला भेट, या नगरसेवकांना भेट, या मंत्र्यांना भेट, त्यांच्या ऑफिसमध्ये जा, असं कसं का सरकारी ऑफिसमध्ये जा. पण वडिलांना समाजानंतर वडील मला फार म्हणजे बोलायचे, तुला मी सांगितलं ना की तू कुठे जाऊ नको, कोणीही आपलं काम करत नाहीये, सगळेजण स्वतः असतात. वडील असे मला सांगायचे, पण मी त्यांच्याकडे बोलण्याकडे दुर्लक्ष करायचो. का तर मला वाटायचं की बाबा आपण स्वतःच्या पायावरती दिव्यांग असं म्हणून काय झालं, आपण स्वतःच्या पायावरती उभं राहिलं पाहिजे, वडिलांवरती अवलंबून नाही राहिलं पाहिजे. वडील काय आहेत, आपले आपली काळजी घेतात, तरी पण आपण काहीतरी करून दाखवलं पाहिजे असं मला वाटायचं. पण तेच काही असताना वडिलांना मग एक दिवशी म्हणलं की मला काहीतरी तुम्ही स्टॉल टाकून द्या. मग मला वडिलांनी एक 4x5च्या जागेमध्ये एक स्टॉल टाकून दिला. ते स्टॉल टाकून दिल्याच्या नंतर वडील 6 महिन्यात ऑफ झाले. ऑफ झाल्याच्या नंतर मग ते स्टॉल मी चालवलं. पण ते स्टॉल चालवत असताना अचानक काय झालं, स्टॉल चालवता चालवता आपल्या शेजारी पोस्ट ऑफिस होतं. त्या पोस्ट ऑफिसमध्ये रोज खाता उघडण्यासाठी कोण ना कोणतरी यायचे. मग ते काय करायचे, माझ्याकडून ते फॉर्म वगैरे भरून घ्यायचे. फॉर्म भरता भरता भरून घ्यायचे आणि मला कोणी 2 रुपये दे, कोणी 1 रुपये दे, कोणी 5 रुपये दे, 10 रुपये दे, अशा प्रमाणे पैसे द्यायचे. त्यानंतर मग मी कोणी मला यायचे, मला विचारते रूम आहे का भाड्याने, म्हणायचो आहे की. मग मी त्यांना रूम भाड्याने असलं तर मी सांगायचो, मग त्यांना रूम भाड्याने मिळून द्यायचो. मग त्याच्यामध्ये सुद्धा कोण मला 100 रुपये दे, कोण 200 रुपये दे, कोण 300 रुपये दे, असे मला पैसे द्यायचे. त्यानंतर मग मी असं करता करता मोठे व्यवहार करायला लागलो. 1 एकर, 2 एकर, 1.5 एकरचे किंवा अर्धा गुंठा, 1 गुंठा, त्याच्यामध्ये सुद्धा मला असे मी 2022 पर्यंत केलं. अचानक काय झालं की कोरोनाची लागण झाली. कोरोनाच्या लागणमध्ये कोविड याच्यामध्ये की माझा धंदा स्लॅग झाला. स्लॅग झाल्याच्या नंतर काय करावं काय समजत नव्हतं. पण चुकून मला पुणे शहर अध्यक्षपद आलं मिळालं, दिव्यांग विभागाचं. पुणे शहर अध्यक्ष दिव्यांगाचं नाही का. मी त्याच्यामध्ये काय करावं मला काय समजत नव्हतं. आणि मी विचार केला की म्हणलं हे पद तर आपल्याला घेतलेलं आहे, पण याचा काही अनुभव नाही, काय करावा. ठीक आहे बघूया. आणि ते म्हणतात ना, त्याला पावता येत नाही, त्यांनी समुद्रावर नदीमध्ये उडी मारली की त्याला पावता येतं बघा, हात पाय हालायला. मला उडी मारली, म्हणलं बघू काय होतं ते. मला चांगलंच पवा यायला लागलं. त्यानंतर मला मग काम करत गेलो. त्यानंतर मला राज्याच्या 23 मार्च 2020 ला मला महाराष्ट्राचे प्रदेश उपाध्यक्षपदी मध्ये निवड झाली. ते काम करत असताना मग 1 वर्षाने पुन्हा मला महाराष्ट्राचे संपर्क प्रमुख पद देतं. अशा प्रकारे मी काम करत गेलो. त्यानंतर दिव्यांगाचे प्रश्न सोडून गेलो. दिव्यांगाचे रात्री 12 वाजेपर्यंत प्रश्न सोडून गेलो. दिव्यांगांना काय आधी अडचणी असतात त्याच्यासाठी धावत गेलो. स्वतःहून फोन द्वारे वापरून धावत गेलो. त्याच्यामुळे काही जणांनी मला घरी येऊन माझा सन्मान केला, प्रमाणपत्र दिलं, पक्ष दिले, माझ्या संग फोटो काढले. त्याचा खरंच मला अभिमान वाटला. पण एक एक गोष्ट जाणत होती मला, ती म्हणजे वडिलांची कमी. ही वडिलांनी मला म्हटले होते की तू काही करू नको, त्यासाठी कमवून ठेवलंय. तर त्या शब्दाची मला इतकं जाणीव झाली. अरे वडील बोलले ते काही चुकीचे बोलले नव्हते, पण तरी पण आपण दिव्यांग आहे त्यामुळे आपण काय ना काहीतरी केलं पाहिजे, ते सुद्धा माझी जिद्द होती.
आता तिथे जेव्हा मी वेगवेगळ्या प्रकारे दिव्यांगांसाठी काम करतो. दिव्यांगांना आश्रममध्ये एक म्हणजे अनाथ आश्रममध्ये होतो. त्यानंतर दिव्यांगांचे खूप काही प्रश्न आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न करतो. हॅलो हॅलो. हा सर बोला ना. हा बोला. आणि असं जर करता करता मग प्रश्न करतो. आणि लहान असताना परत अजून म्हणजे खूप म्हणजे काय सांगायचं की मला चालता येत नव्हतं तरी पण मी म्हणजे आपले जे पाय आहेत ते पाय मी उलटे पाय माझे पाय उलटे मी वडीत चालायचो. आपण पाय व्यवस्थित टाकतो उचलून टाकतो पण मी नाही. मी असे पाय वडायचो माझे लहान असताना. लहान मध्ये की माझ्या पायाला जखमा व्हायच्या पाय फुटायचे माझे पाय पंजाचे पाय ते बोट आहे त्या बोटाच्या वरती माझा कस लावायचा. तरी पण मी शाळेमध्ये प्रवास केला. नको नको ते म्हणजे मोठ्या मोठ्या खाद्यामधून मला जावं लागायचं प्रवास करायला. आणि जोपर्यंत मी दहावी होत नाही तोपर्यंत मी पाय चप्पल घातलीच नाही माझ्या. चप्पल घालून मला चालताच येत नव्हतं आणि अजून सुद्धा मला चप्पल घालून चालता येत नाहीये किंवा सॉक्स सुद्धा घालता येत नाही. मग कारण मला तो स्वतः सॉक्स घालायचे मग पायामध्ये चप्पल म्हणा शूज म्हणा सॉक्स म्हणा एक जरी घालायचे म्हणलं तरी मला दुसऱ्यांची मदत घ्यावी लागते. त्यासाठी मी पायामध्ये सॉक्स शूज आणि चप्पल वगैरे काही घाल सँडल वगैरे अजिबात घालत नाही. सँडल घालत नाही पण आता ती माझी आई माझी काळजी घेते सर्व काही. मला जेवण वगैरे बनवून देते. वेळेवरती मला आंघोळीला पाणी सर्व काय आता माझी आई माझं बघते. माझा आई माझा भाऊ माझ्या भावाची फॅमिली भावाची मुलं हे सगळं काय माझे बघतात. पण लहानपणी एकच गोष्ट झाली की माझे हाल झाले खूप प्रमाणाच्या बाहेर हाल झाले. त्याच्यामुळे ती एक मनामध्ये माझी जाणीव आहे की त्यांनी माझी म्हणजे मला असं वाटतं की माझ्या आजी आजोबांनी माझ्या वडिलांच्या आई वडिलांनी किंवा आणि माझ्या मामांनी जे माझा जन्म झाला तेव्हा माझ्या मामाचं मोठे मामा माझे 40 वर्षाचे होते. त्यानंतर 2 नंबर मामा 38 वर्षाचे होते. त्यांनी जर माझी वेळेवरती काळजी घेतली असती दखल घेतली असती तर आज माझी ही वेळ माझ्यावरती ही वेळ आली नसती. बरोबर पण मी ह्याच्यातून बघतो की आज माझ्यावरती अशी वेळ आहे तर महाराष्ट्राचे जे संपूर्ण दिव्यांग आहे त्यांची परिस्थिती कशी असेल. ते किती हालाखीचे जीवन जगत असतात हे मला जाणवते. कारण आज माझ्यातून मी बघतोय की संपूर्ण राज्यामध्ये तळागाळातला दिव्यांग हा किती हालाखीचे जीवन जगतोय प्रमाणाच्या बाहेर. कारण आज राज्यातला दिव्यांगाला एक वेळचं जेवण मिळतंय आणि दोन वेळेचं दिव्यांग हा राज्याचा उपाशी जातोय. हे मी माझ्यावरून बघतोय. आणि मी जो त्रास सहन केला आता नाही म्हणायला पण पूर्वी जो त्रास सहन केला त्या पूर्वीचे जे मला अनुभव आले त्याच्यातून मला जाणवते की राज्यातला दिव्यांगाचे किती म्हणजे किती बेकार जीवन जगतोय. तरी पण त्याचा बी विचार करून मी दिव्यांगांसाठी मेहनत करतो कष्ट करतो. बाबा कोणते फोन आले ते टाळतो मी दिव्यांगांसाठी जाऊन. आणि माझे जे म्हणजे लहानपणी माझी कोणीच काळजी घेतली नाही तसं म्हणाय गेलं. माझे वडील कंपनीमध्ये कामाला होते. माझे चुलते कंपनीमध्ये कामाला होते. माझ्या घरची परिस्थिती चांगली होती. त्यानंतर माझे आजी आजोबा चांगले होते. माझे मोठे मामा MSCB मध्ये मोठे अधिकारी होते. 2 नंबरचे मामा ते पण चांगले कामाला होते. पण त्यांनी काय केलं त्यांनी दुर्लक्ष केलं लहानपणी माझ्याकडे. इतकं की प्रमाणाच्या बाहेर दुर्लक्ष केलं. आणि नको नको तशी म्हणजे फार फार की आता कसं आहे की सांगूशी वाटत नाही अशा गोष्टी. आणि त्याचं तुम्ही एक एक मला काय निर्माण होईल झालं की बाबा आपण काहीतरी स्वतः काहीतरी केलं पाहिजे. म्हणजे दुसऱ्यावरती अवलंबून न राहता स्वतः काहीतरी करून दाखवलं पाहिजे असं मला वाटायचं. आणि माझ्या मनामध्ये होतं. पण तसे मला एक आमचे मित्र भेटले चांगले की चांगले मित्र पण भेटले मला. त्यांनी बी मला म्हणजे त्यांच्याकडून बी मला प्रेरणा भेटली काम करण्याची. चांगले चांगले मित्र भेटले त्याच्यामुळे मी आज म्हणजे एक त्यातून पूर्णपणे बाहेर निघालो. दुसरं काय नाही. हॅलो. सर नक्कीच तुम्ही आता ज्या संघटनेत काम करता ते कामाचं स्वरूप कसं आहे आणि यातनं किती लोकांना तुम्ही आतापर्यंत अंदाजे मदत केली आहे ते पण. बघा आता मी दिव्यांगांना निस्वार्थीपणे मदत करतो. कोणत्याही प्रकारचा स्वार्थ न ठेवता. आता 5 वर्ष आता मला जी म्हणजे आता आता मला एक 25 ऑगस्टला मला अजून एक पुरस्कार भेटलेला आहे. आदर्श दिव्यांग समाज भूषण पुरस्कार हा कोल्हापूर इथे भेटलेला आहे. कोल्हापूरचे शिक्षणाधिकारी कोल्हापूर जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी यांच्या हस्ते मला भेटलेला आहे. हा मला 3रा पुरस्कार आहे. हा न मागता भेटलेला पुरस्कार.
आणि दिव्यांगांसाठी मी काम अशा पद्धतीने करतो की निस्वार्थी म्हणजे कोणत्याही प्रकारचा स्वार्थ न ठेवता. आतापर्यंत मी खूप केले. काही दिव्यांगांची फसवणूक होते, खूप फसवणूक होते, इतकी फसवणूक होते की प्रमाणाच्या बाहेर फसवणूक होते दिव्यांगांची. त्या दिव्यांगांची पैशाच्या बाबतीत त्या दिव्यांगांचे सुद्धा मी पैसे काढून द्या. काही एकाचे तर 6 लाख रुपये काढून दिले. 6 लाख रुपये. एकाचे 1,60,000 रुपये काढून दिले. एकाचे 35,000 रुपये काढून दिले. 30 ते 35,000 रुपये काढून दिले. एकाचे काहीतरी 40,000 रुपयाची फसवणूक होती, त्याला 30,000 रुपये काढून दिले. पण त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचा मोहबदला न घेता, अजिबात त्यांना कोणत्याही प्रकारचा मोबदला न घेता मोठ्या मोठ्या बिल्डरकडून त्यांना पैसे काढून दिले. पण त्याच्याकडून मी परत त्यांना काय पैसे मागितले नाही, अजिबात काय नाही, काय नाही अजिबात. फक्त मी त्यांना एकच सांगतो, हा तुमचं काय काम असेल तुम्ही माझ्यापाशी यायचं, मी तुमचं काम करून देतो. हा मला घेऊन जायचं आणि तुमचं काय काम असेल ते झाल्याच्या नंतर माझ्या घरी मला नेऊन सोडायचं, बस विषय एवढाच. आणि ते जर म्हणले की बाबा पैशाचा विषयाचा काढला तर मी त्यांना सांगतो मी तुमचं काम करू शकत नाही, कारण मी निस्वार्थीपणे काम करण्यातला आहे. आणि मला चांगलंच आठवतंय की मला ते 2021 ला 2021 ला मला आपलं संभाजीनगर इथून एक वयस्कर होते, बाबा होते. त्यांचं वय काहीतरी 60च्या पुढे वय होतं. आणि त्यांचे आजी पण होत्या. त्यांचा फोन आला होता मला, मला म्हणले की काम ते तुम्ही खरंच खूप चांगलं काम करताय, पण तुम्ही निस्वार्थीपणे काम करताय. असंच तुम्ही निस्वार्थीपणे काम करत राहा, तुम्ही खरंच खूप वरच्या पदावरती राहता. हे त्यांचे शब्द मला अजून सुद्धा आठवतात, अजून सुद्धा आठवतात चांगले. त्याच्यामुळे मी निस्वार्थीपणे काम करतो. आणि काही जणांनी असे पण आहेत की मी जेव्हा मला म्हणजे मी जेव्हा 25-26 वर्षाचा होतो आणि मला वाटायचं की मी आता मागाशी तुम्हाला बोललो की माझे वडील मला जाऊन कुठं जाऊन देत नव्हते, तरी पण मी जायचो. तर त्यांच्यासाठी मग काही होते राजकारणी पुढारी वगैरे, त्यांच्याकडे जायचो मी. की म्हणायचो बाबा मला इथं कंपनीमध्ये जागा भरायची चालू आहे, तो बँकेमध्ये म्हणजे नाही का वॅकन्सी आहे, असं आहे तसं आहे, त्यांच्या संग बोलायचो. तर ते मला अपमानित करायचे, माझा अपमान करायचे, 4 माणसामध्ये अपमान करायचे. नको नको तसे मला वाईट बोलायचे, हे करायचे ते करायचे. माझ्या व्यंगावरून सुद्धा काही जणांनी माझा अपमान केलेला आहे. तरी पण मी तो अपमान सहन करून आज मी खरंच आत्ता आत्मानंदी जगतोय. त्यांच्या समोरून जाताना मी आत्मानंदी जातोय की बाबा बघा तुम्ही त्यांना बोलून न दाखवता, पण मी त्यांच्या जवळून चालू की मला ते शब्द त्यांच्या आठवत्यात. त्यांनी माझा अपमान केलेला, माझा व्यंगावरून मला अपमानित केलेलं, मला 4 माणसामध्ये, ते सुद्धा मला आज आठवते. पण मी त्याकडे दुर्लक्ष करतो, नको म्हणतो जाऊन दे. नको म्हणतो. त्यानंतर आणि खूप बोलण्यासारखं आहे. पण आता कसं आहे की जास्त वेळ देता येत नाहीये. आणि आपण ह्याच्यावरती कार्यक्रमामध्ये असं म्हणजे जास्त वेळ बोलता येत नाही आपल्याला. हॅलो, हॅलो, हा हॅलो, सर. हा सर, बोला ना, तुम्हाला बोला वेळ ना. आहे, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही अजून बोललात तर. बरं बरं. हो. नाही नाही, आणि दुसरी गोष्ट आहे की परिस्थिती की माझ्या वडिलांनी, खरंच सांगायचं तर वडिलांनी माझ्यासाठी खूप कष्ट घेतलंय. की वडिलांना वाटायचं की बाबा माझा मुलगा दिव्यांग आहे, आज मी आहे, उद्या नाहीये, तर त्यासाठी काहीतरी आपण केलं पाहिजे. त्यासाठी वडिलांनी माझ्या पुण्यामध्ये 1 गुंठा जागा घेतली विकत आणि तिथे 3 मजली बिल्डिंग बांधली माझ्यासाठी. का तर माझा मुलगा दिव्यांग आहे, त्याला पुढे भविष्यात त्रास नको. कारण वडिलांनी बघितलं होतं स्वतः की कोण कोणाचं नाहीये, त्यांनी स्वतः चांगलं बघितलं होतं आणि त्याचे अनुभव सुद्धा वडिलांनी घेतले होते लहानपणापासून. कारण आमच्या वडिलांची जी परिस्थिती होती ती खूप हालाखीची गेली, त्यांनी खूप हालाखीचे दिवस काढले होते. त्याच्यामुळे त्यांनी ज्या अनुभवाच्या ह्याच्यावरती माझ्यासाठी 1 गुंठा जागा घेतली आणि तिथं 3 मजली बिल्डिंग बांधली. मला सांगितले की तू काहीही काम करायचं नाही आता, तू फक्त आणि फक्त त्या बिल्डिंगचं भाडं घ्यायचं, दुसरं काही करायचं नाही. पण माझी काम काम एक इच्छा होती की बाबा आपण काय ना काय तरी करावं, स्वतःच्या पायावर उभं राहावं, 2 पैसे स्वतःचे स्वतः आपण कमवावं. आज सुद्धा माझी बिल्डिंग आहे, 3 मजली बिल्डिंग आहे, त्या बिल्डिंगचं भाडं येते. पण ते भाडं माझ्या हातामध्ये नाहीये, तर माझ्या आईच्या हातात आहे. मी ऐकून 5 पैसे सुद्धा मागत नाहीये. हा, मला काय आहे, संजय गांधीची जी काय पेन्शन भेटते, संजय गांधीची पेन्शन भेटते 1,500 रुपये, त्याच्यामध्ये मी माझं सर्व काही महिन्याचा खर्च वगैरे भागवतो. मी दुसऱ्यावरती आज सुद्धा अवलंबून नाहीये.
हा, माझे वडील होते तेव्हा माझे खूप काळजी घ्यायचे. पण आज सुद्धा मी आईला सुद्धा बाधा येते आईच्या हातात, पण मी आईला मागत नाही, अजिबात मागत नाही आई. हा, उलट्या आईलाच मी काही आई मला माझ्याकडे ती मला म्हणते, बाबा तू दे रे मला 50 रुपये 100 रुपये, तर मी आईलाच मदत करतो, हे घे पैसे घे, काय तुला गोळ्या नाही का, तर गोळ्या आण. काय तुला काय लाईट बिल भरायचं का, पैसे कमी पडतात का, किती कमी पडतात, तर हे घे. कारण मला कोणत्याही प्रकारचं व्यसन नाहीये, कोणत्याही प्रकारचं हे नाहीये, म्हणजे व्यसनी नाहीये, मी कोणत्याच प्रकारचं व्यसन नाही करीत ना. त्याच्यामुळे मी काय करतो, माझं 1,005 रुपयामध्ये माझं बजेट आहे महिन्याचं, त्याच्यामध्ये मी चालवतो सर्व काय माझं मी करतो. समाजासाठी आपल्या दिव्यांगांसाठी बी करतो, दिव्यांगांसाठी सुद्धा मी त्याच्यामध्ये सगळं सर्व 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 करतो. हॅलो. हॅलो. हो सर, खूप छान. तुमचा प्रवास शॉर्ट बट स्वीट. आणि हम्म. सर, या सगळ्या प्रवासात तुम्ही जसं हम्म. सांगितलं की परिस्थितीमुळे तुम्हाला लहानपणी खूप हाल भोगावे लागले, हो आणि हो आज खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही जीवन जगताय. तर हो हो. सर, या सगळ्या प्रवासात तुमच्या हम्म. जीवनातला आनंदाचा क्षण कुठला? आनंदाचा क्षण ना माझ्या जीवनातला. हा, हॅलो. की तो, आनंदाचा. हा, तो हा. कधीच विसरू शकत नाही. तो क्षण 1982 साली माझ्या वडिलांनी माझ्यासाठी 1 गुंठा जागा घेतली, 1 गुंठा जागा घेतली आणि तिथे घर बांधलं. पहिला म्हणजे टप्प्याटप्प्याने आम्ही घर बांधलं, वडिलांनी बांधलं. पहिलं लहान घर बांधलं, त्यानंतर ते घर पाडलं. त्यानंतर वडिलांनी मग आपलं आरसीसी मध्ये आपलं आरसीसी मध्ये घर बांधलं. त्यानंतर पुन्हा वस्ता मजला बांधला. त्याच्यानंतर पुन्हा वस्ता बांधला. हे माझ्यासाठी खरंच खूप आनंदाचे क्षण होते. माझे वडील म्हणायचे की मी माझ्या मुलासाठी केलेलं आहे, माझा मुलगा दिव्यांग आहे त्यासाठी मी केलेलं आहे. माझ्या आईला सुद्धा माझे वडील सांगायचे की मी जे केलंय ते ह्याच्यासाठी केलेलं आहे. आता मी तुम्हाला सांगतो, माझे वडील होते तेव्हा माझे वडील कामावून आले की पहिले माझ्या आईला विचारायचे, त्याला तू चहा केलता का त्यासाठी, नाही का नाही केला. मग पहिले माझ्या आई वडील आई जर आईने जर चहा केला तर ती नसन केलेला तर पहिले आईला 2 शिव्या द्यायचे वडील माझ्यासाठी. म्हणजे लहानपणी माझे हाल झाले, पण वडिलांनी नंतर माझी काळजी खूप घेतली होती. माझ्या वयात काळजी घेतली, आणि आता वडिलांच्या आईचं माझी खूपच काळजी घेतली. भाऊ आहे, भावाची फॅमिली आहे, ते खूपच काळजी घेतात. आता कसं आहे की लहानपणी माझे हाल झाले, त्याच्यामुळे वेळ काळी की हे होणार आहे, ते वेळ पुढे काय करतात. आता आणि मला एक सांगा आठवतंय की मी जेव्हा शाळेमध्ये जात होतो तेव्हा माझी परिस्थिती नाही, खूपच पायामध्ये चप्पल नाही, काय नाही काय नाही. तेव्हा एका ठिकाणी एका माणसाने मला बघितल्याच्या नंतर त्यांनी बिल्डर होते, ते मोठे बिल्डर होते. मला ते काहीतरी 1991 ची गोष्ट आहे, 91-92ची. हा, तेव्हा मी काही नववीला होतो. आणि त्यांनी मला बघितल्याच्या नंतर ते माझ्यापाशी पळत आले. आल्याच्या नंतर त्यांनी एक माझा फोटो काढला. माझी स्कूलची बॅग होती आणि मी चाललो होतो. त्यांनी आल्याच्या नंतर माझा फोटो काढल्याच्या नंतर मला म्हणले, तू कितवीला आहे. त्यांनी सांगितलं शाळेमध्ये असं आहे, कसं आहे, कितवीला आहे, ते सर्व काय सांगितलं त्यांनी. आणि मला म्हणले, मग त्यांनी मला 100 रुपयाची नोट माझ्या हातामध्ये दिली. 100 रुपयाची नोट माझ्या हातामध्ये दिल्याच्या नंतर त्यांनी तो माझा फोटो नेऊन स्वतःच्या ऑफिसमध्ये लावला. आणि ऑफिसमध्ये लावल्याच्या नंतर एक काय झालं, आमच्या वडिलांचे आणि त्या बिल्डरांचे संबंध चांगले होते. वडील कामावून आल्याच्या नंतर ते पण कामावून येतात, त्यांच्या मनामध्ये काय आलं काय माहिती, त्या बिल्डरच्या ऑफिसमध्ये गेले. ऑफिसमध्ये गेल्याच्या नंतर काय कामानिमित्त त्यांच्यापाशी गेले. त्यांनी बघितलं की तिथं मला फोटो आहे. तर वडील म्हणले की त्या बिल्डरला म्हणजे, अहो तो फोटो कोणाचा आहे म्हणले, हा ह्यो काय आहे? कोणाचा फोटो लावलाय आहे माणसाचा. आता त्याला चालता येत नाही काय नाही, त्याचे हात वाकडे, त्यात पाय होते, काय भानगड काय आहे. तेव्हा ते बिल्डर म्हणले, हो म्हणले कामते, तो मुलगा दिव्यांग आहे म्हणले, पण तो शाळा शिकतोय म्हणले, बघा म्हणजे किती म्हणजे अभिमानाची गोष्ट आहे. दिव्यांगावरती मात करून तो शिक्षण घेतोय आज. तेव्हा वडिलांनी त्या बिल्डरला सांगितलं, हो साहेब, तो मुलगा माझाच मुलगा आहे. तेव्हा त्या बिल्डरांना समजल्याच्या नंतर त्यांना खरंच की एक आश्चर्यचकित आले वडील, आपले बिल्डर सुद्धा, आमचे ते बिल्डर सुद्धा. म्हणजे त्यांना काय बोलावं वडिलांसमोर आणि काय नाही बोलावं हे समजून झालं.
हे एक क्षण खरंच माझ्या म्हणजे मनाला एक आनंद देऊन जाणार आहे. हॅलो. सर हॅलो. खूपच छान. जसं आता तुम्ही सांगितलं की तुमच्या वडिलांनी जे तुमच्यासाठी करून ठेवलंय ते खरोखर हो. तुमच्या हम्म. जीवनाची एक प्रकारची शिदोरीच आहे असं. हो. तर या सगळ्या प्रवासात सर तुमच्या हम्म. जीवनात अगदी हम्म. असं पेनफुल की दर्दनाक क्षण की जो कधी विसरू शकत नाही, की जो हा. क्षण आठवला की तुम्हाला आजही त्रास होतो, मनाला हो दुःख हो हो होतं. हो 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 हो. आता तुम्हाला मी एक सांगतो. एक आता मी तुम्हाला बोललो पण खरं सांगायचं तर एकदम खरं सांगतो, प्रत्येक घरामध्ये दिव्यांग हा असतो. राज्यामध्ये खूप दिव्यांग आहे आणि त्या दिव्यांगांना त्यांचे घरातलेच त्रास देतात. खरं सांगायचं, घरातले व्यक्तीच त्रास देतात. कारण त्याचा अनुभव स्वतः मी पण घेतलाय. कारण 1985ला माझा जो बारका भाऊ आहे त्याचा जन्म झाला. त्याच्यानंतर माझ्या आईचं मग आई माझ्याकडे दुर्लक्ष झालं, की तिला वाटायचं की हा काय दिव्यांग आहे. दिव्यांग असल्यामुळे तिने माझ्याकडे दुर्लक्ष केलं. आणि आता बोलू नाही ते पण बोलतो. आणि शेवटी सत्य हे लपत नसतं, कधी ना कधी ते बाहेर येतच असतं. आईने सुद्धा माझ्या व्यंगावरती मला व्यंगावरून नको नको तसे बोलले. वेळोवेळी आईने मला अपमानित केलं. अपमानित केलं, माझं खूप अपमान केलं, की प्रमाणाच्या बाहेर अपमानित केलं. आणि जेव्हा वडील होते तेव्हा वडील माझ्या मागे भक्कमपणे उभे राहत होते. माझे वडील एकदम भक्कमपणे. पण वडील गेल्याच्या नंतर ती कमी मला खूपच प्रमाणात जाणवायला लागलं, इतकी की प्रमाणाच्या बाहेर. पण आता काय झालंय की आता ती त्या गोष्टीचा मला राग येतो की आई तेव्हा वाईट माझ्याशी वागली, इतकी वागली की प्रमाणाच्या बाहेर वाईट वागली. त्याच्यामुळे आता ते कुठंतरी माझ्या मनाला एक चटका लागून गेलेला आहे. एक मनामध्ये माझी खंत आहे की तेव्हा जर आईने माझी काळजी घेतली असती 1985 नंतर, म्हणजे माझ्या भावाचा जन्म झाला त्याच्यानंतर, तर आज मी खरंच एक म्हणजे योग्य प्रकारे असतो. पण आता काय आहे सांगू की आता बोलता येत नाही. वेळ ही प्रत्येकावरती येते. आता त्याला आपण तरी काय करणार, मी तरी काय करणार, आई तरी काय करणार. त्याच्यामुळे आता आई आहे, वडील नाहीये. त्याच्यामुळे आता आई पण काय आहे, आई किती दिवस आपली म्हणजे आता आईचं वय 70 आहे. 70 असल्यामुळे आता आईला बी जास्त बोलता येत नाहीये. त्याच्यामुळे आता आपण मी त्याच्याकडे जास्त लक्ष देत नाहीये. हा बाबा, तिचं काय म्हणणं असेल तर ऐकून घेतो. तर काय काम असेल ती घेतो. ती येते मला जेवण देते, मला आंघोळीला पाणी देते, सर्व काय करते. नंतर भाऊ येतो माझा. भाऊ आता भाऊ बी येतो. काय म्हणतात तर म्हणलं मला कपडे घालता येत नाहीत म्हणलं. तो कपडे कपडे मला घालता येतात. पण एखाद्या वेळेस जर मला म्हणजे तोलती जाण्याची शक्यता असते काढण्याची. त्यामुळे मग भाऊ काय करतो माझा, मला पॅन्ट घालतो, शर्ट घालतो, माझ्या बनियन घालतो, माझा कपडे घालून देतो. त्यानंतर भावाची मुलं येतात, मला म्हणतात काका तू जेवण देऊन देतात. ते खरंच आज आता मला वाटतं मी आता आनंद आहे, खूप आनंद आहे. हॅलो. हा सर, खूपच छान. सर, हम्म. जसं तुम्ही उल्लेख केला की तुम्ही खूप साऱ्या संघटनेत काम केलंय आतापर्यंत. हो 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 त्यामध्ये हो. काम करत असताना जो अनुभव आला हा हा. त्याच्याविषयी पण की आणि तुम्हाला का असं वाटलं की या संघटनेत आपण काम करावं, आणि ते काम करताना जसं तुम्ही सांगितलं की तुमचं जसं एखाद्या ठिकाणी नोकरी लागल्यावर प्रमोशन होतं, तसं हो तुम्हाला हो संघटनेत खूप वरचे स्थान पर्यंत तुमचं प्रगती होत गेली. तर हे हो. सगळं कसं जुळून आलं त्याविषयी पण 2 मिनिटात सांगा. हो, नाही नाही, काय झालं की मला पहिलं म्हणजे आता 5 वर्ष बी नाही, नोव्हेंबर मध्ये 5 वर्ष होत्या मला. आता या नोव्हेंबर काय झालं की मी आपला रिअल इस्टेट म्हणजे जागेची खरेदी विक्री करण्याचा तो माझा बिझनेस होता. त्याच्यामध्ये मी नियमित चाललो होतो. पण अचानक काय झालं की मला आपले एक ओळखीचे होते. मला म्हणले की तुम्ही तुम्ही शहर अध्यक्ष या पदावरती काम करता का दिव्यांगांच्या. मी म्हणलं ठीक आहे चालतंय. त्यांनी मला पद दिल्यानंतर मी काम करत गेलो. कामात म्हणजे काम केलं आणि त्या कामात आहे आणि माझ्यापाशी अजून 4 दिव्यांग येत गेली. आणि इतकी कामं केली की ते निस्वार्थी. पण आताच बोललो तुम्हाला, मी कोणत्याही प्रकारचा मोबदला न घेता निस्वार्थीपणे सेवा करणार आहे. त्याच्यामुळे मी काम करत गेलो आणि अजून अजून कामं माझी वाढत गेली. त्यामुळे माझ्या ओळखी वाढत गेल्या.
ओळखीच्या लोकांचं खूप खूप आता चांगल्या चांगल्या ते म्हणतात ना की चांगल्या संघ की चांगलं होतं. त्याच्यामुळे दिव्यांगां चांगल्या माणसं संघाला हात घेतो त्यांच्यामुळे त्यांची कामं झाली. दिव्यांगांचे नको नको ते प्रश्न सोडवून दिलो. काय काय दिव्यांगांना असं त्यांच्या आई आता मी आताच बोलतो कारण मी त्यातून अनुभव गेलो ना की दिव्यांगांना स्वतः त्यांचे आई वडील सुद्धा त्रास देतात. दिव्यांगांना माल त्यात राग लागतात त्यात. दिव्यांगांना 3 टाइम नाही पण एक टाइम आज आजच्या त्या दिव्यांगांना एक टाइम 70% दिव्यांगांना एक टाइम जेवण देते 2 टाइम दिव्यांग उपाशी लागले अशी परिस्थिती आहे राज्यात दिव्यांगांना त्यांच्यासाठी सुद्धा मी धावून गेलो. आता तुम्हाला साध नाही सोपं नाही तुम्हाला लांबच नाही. तिथं नांदेड जिल्ह्यातील एक दिव्यांग बांधव आहे. त्याचा भाऊ ग्रामपंचायतचा सदस्य आहे. पण तो त्याच्या दिव्यांग भावाची काळजी घेत नाहीये. त्याला गावाला सुद्धा येऊन देत नाही. तो दिव्यांग आज मुंबईला आहे. कसं जीवन जगतोय कसं काय जगतोय त्याचं त्याला माहिती. म्हणजे अशा परिस्थिती फार सुद्धा पण त्या दिव्यांगाने मला फोन केला. एक आमचे साहेब असं आहे तसं आहे. मी म्हणलं काय घाबरू नका म्हणलं तुमची काय मदत मला माझं काय मदत लागली म्हणजे तर तुम्ही बिनधास्त फोन करू शकता म्हणलं मी तुमच्यासाठी मदत कधी पण लावून आता मी साधन सोपं तुम्हाला एक उदाहरण देतो. मुंबईमध्ये एक दिव्यांग होते बघा. ठाणे जिल्ह्यातील आहेत ते दिव्यांग. या दिव्यांगांना त्यांच्या मुलीची शाळेची फी भरायची होती. त्यांची मुलगी मोठी मुलगी 7वीला होती. ते बालकी मुलगी 3रीला का 4थीला होती का 2रीला होती. 3रीला का 4थीला होती. तिची शाळेची फी भरायची होती. तेव्हा त्यांनी तिथे स्थानिक आमदार खासदार आहेत त्यांच्याकडे जाऊन त्यांना सांगितलं की बाबा मला शाळेची फी भरायची आहे. मला मुलीची फी भरायची माझ्याकडे पैसे नाही मी दिव्यांग आहे. तुम्ही मला मदत करावी. पण त्यांनी ते म्हणजे ठीक आहे चालते आम्ही तुम्हाला मदत करायला तयार आहे. मग त्यांनी काय केलं त्या तिथले जे स्थानिक लोकप्रतिनिधी आहे आमदार म्हणा खासदार म्हणा त्यांना आधी सर एक अर्ज केला त्यांच्याकडे आणि त्या अर्जाचं त्यांच्या पहिले पोच पावती घेतली. पोच पावती घेतल्याच्या ते म्हणते चालत तुम्हाला आम्ही तुम्हाला पैसे देतो म्हणते 14,000 रुपये पाहिजे तुम्हाला शाळेत भरायला ठीक आहे म्हणजे आम्ही तुम्हाला देतो म्हणते काही करू नका तुम्ही 2 दिवसांनी या ते म्हणते ठीक आहे. ते 2 दिवसांनी गेले. आज साहेब नाही आहेत मग पुन्हा 2 दिवसांनी या. नाही आज नाहीये मग पुन्हा 2 दिवसांनी या. मग साहेब आता 10 दिवसांनी येतील 15 दिवसांनी येतील अशा प्रकारे त्या बिचारा दिव्यांगाला आधीच ते 3 महिने त्यांनी त्रास दिला. पण त्या दिव्यांगाला काही मदत केली नाही. मग त्या दिव्यांगाने मला फोन केला सांगितलं की काम ते साहेब असं असं आहे. मी म्हणलं ठीक आहे. मग मी त्यांना मुंबईमध्ये एक संस्था आहे ती संस्था कर्करोग ज्यांना कर्करोग झालाय त्यांना ती मदत करते संस्था. त्या संस्थेचे ते अध्यक्ष का सचिव होते त्यांचा मी नंबर दिला. त्यांनी त्या दिव्यांगांनी त्या संस्थेच्या अध्यक्ष किंवा सचिवाला फोन केला त्यांचा नंबर दिला मी आणि त्यांनी मग त्यांना 4 दिवसामध्ये 14,000 रुपयाचा चेक दिला. 14,000 रुपयाचा चेक दिल्याच्या नंतर त्या दिव्यांगाने 28 मार्चला तो चेक नेऊन शाळेमध्ये भरला जमा केला आणि शाळेमधून त्याची बिल आपलं पैसे भरलेले ते पावती घेतली. पावती घेतल्याच्या नंतर त्यांनी 2 एप्रिलला तो शाळेमध्ये गेला आणि त्याची मुलगी 7वी पास झाली होती. त्यांनी मला तिथून फोन करून सांगितलं की कामते साहेब मला 14,000 रुपये भेटले. मी तो चेक शाळेमध्ये भरला आणि आज मला माझी मुलगी पास झाल्याचा मला रिझल्ट भेटला. म्हणजे खरंच मला खूप आनंद वाटला याचा. खूप म्हणजे खूप आता मध्ये एक फोन आला होता मला एक ठाणे जिल्ह्यातून एक राणे आहेत ते सुद्धा त्यांच्या पोलिओ झालाय. त्यांना रेशन नव्हतं घरामध्ये. त्यांनी मला सांगितलं की म्हणलं एक आमच्या साहेब मला रेशन नाही काहीतरी करा. मी म्हणलं ठीक आहे. मी मुंबईला एक आपले मित्र आहेत त्या मित्रांना फोन करून सांगितलं म्हणलं असं असं आहे तुम्ही त्यांना प्लीज मदत करू शकता का. ते म्हणले ठीक आहे नक्कीच करतो म्हणले. मग त्यांनी त्याला म्हणले की तुम्ही एक काम करा तुम्ही दुकानामध्ये जा किराणा मालाच्या तिथून मला फोन करा बरं म्हणले. मग तो दिव्यांग किराणा मालाच्या दुकानामध्ये गेला. तिथून त्यांनी त्या आपल्या आमच्या माणसांना फोन त्या साहेबांना फोन केला. साहेबांनी त्या दुकानाला सांगितलं की ह्यांना 1 महिन्याचं रेशन द्या 1,000 रुपयाचं. ते म्हणते ठीक आहे म्हणजे मी तुम्हाला गुगल पे मोबाईल पे करतो. बरं म्हणजे ठीक आहे. मग त्यांनी त्या रेशनिंग मध्ये दुकानदाराला 1,000 रुपये पाठवून दिले आणि त्या दिव्यांगाला 1,000 रुपयाचं रेशन अशा प्रकारे मिळालं. हॅलो हॅलो तर खूपच छान प्रवास आहे तुमचा. हॅलो निश्चितच ज्या ज्या लोकांना तुम्ही छोट्या का पद्धतीने मदत करताय आणि हा आज त्यांच्यासाठी जरी ती छोटी वाटली पण त्यांच्या आयुष्यात त्यांच्यासाठी ते खूप मोठी मदत आहे. आणि इतक्या छोट्या छोट्याशा कृतीतून इतकं मोठं कार्य करतायत सर तुम्ही आणि अगदी निस्वार्थपणे. आणि हे आणि खरोखर. तुम्हाला सांगतो हा सर बोला ना. आणि अजून तुम्हाला सांगतो
पुण्यामध्ये एक दिव्यांग होता. त्या काही करोना काळामध्ये तो दिव्यांगाची शेती होती, तो शेती करायचा. शेती करत असताना त्याने काय केलं की शेतामध्ये त्यांनी टरबूज लावले होते. ते टरबूज त्यांनी एका व्यापाऱ्याला विकले. पण व्यापाऱ्याला विकल्याच्या नंतर तो व्यापारी काय झालं, त्याला पैसे देत नव्हता. त्याला म्हणत होता की माझी बी संस्था आहे, दिव्यांगासाठी काम करतो. तो दिव्यांग असला म्हणून काय झालं, तू माझी फसवणूक केली, तू असं केलं, तू तसं केलंय, म्हणून तो त्या दिव्यांगाला त्रास देत होता. 2 वर्ष त्यांनी त्याचे पैसे दिलेच नाहीये. पण ही जेव्हा ह्यो प्रकार जेव्हा मला त्या दिव्यांगाने सांगितला, तेव्हा मी त्या म्हणजे ते व्यापारी होते त्यांना फोन केला. त्यांना सांगितलं तुम्ही त्यांचे पैसे देता का नाही, असं तसं मी त्यांच्या संग बोललो. बोलल्याच्या नंतर त्या व्यापाऱ्यांनी काय केलं, 4 दिवसामध्ये, आता मीच बोललो तुम्हाला ना, मगाशी बोललो ना, 30 ते 35 हजार रुपये त्या दिव्यांगाचे मी काढून दिले. त्या 4 दिवसामध्ये त्या दिव्यांगाचे 30 ते 35 हजार रुपये त्यांनी घरी नेऊन दिले. त्या दिव्यांगाच्या आई वडिलांच्या हातामध्ये दिले. हॅलो. खूपच छान सर. हो. खरोखर एक एक रुपया एखाद्या अपंग व्यक्तीसाठी खूप महत्वाचा असतो. आणि तुम्ही तर या तुमच्या कृतीतून, संघटनेच्या माध्यमातून, वैयक्तिक लोकांना जी मदत करतायत ते खरोखर त्यांच्यासाठी अगदी तुम्ही देवरूपाने काम करतायत सर, देवदूतासारखे. तर निश्चितच सर, आज आता तुमच्याकडून खूप आम्हाला तुमचे जीवन प्रवास ऐकताना एक नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या, ऐकायला मिळाल्या. आणि निश्चितच सर, आणि आम्हालाच आता नाही पण तुम्हाला वाटत आता जे लोक बघतायत त्यांना पण यातनं प्रेरणा मिळेल. सर बोला ना. नाही नाही, कसं आहे की पहिली गोष्ट आपण मी या दिव्यांगांकडून पैसे वगैरे कोणत्याही प्रकारचे मागितले नाही. अजिबात पैसे मागितले नाही. आणि ते मला म्हणले पण नाही म्हणतात, तुम्हाला तुमचं जर काम करायचं असेल तर मी तुमचं काही काम करीन, पण कोणत्याही प्रकारचे मोहबाट न घेता. ते म्हणजे चालते, मग त्यांचं काम करून दिलं. ते पुण्यामध्ये असे दिव्यांग बी खूप आहे की त्या दिव्यांगांची ती स्वतः लग्न लावून दिलेली. असे तुम्हाला सांगतो, आता मध्ये एक दिव्यांग होते कोरोना काळामध्ये. त्या दिव्यांगांचे आंतरजातीय युवा, मी स्वतः माझे सर जे मित्र आहेत, तुमचा माईक आम्ही थोडा ऍडजस्ट करा सर, माईक. हॅलो हॅलो हॅलो, हा येतोय. सर बोला. हा. काय आहे माहितीये का, बोलता की माझे शब्द स्पष्ट तोंडातून येत नाही. ते तुम्हाला समजलं असेल बोल माझ्या बोलण्यात, बरोबर. हॅलो. हो सर, हो सर. बरोबर ना. हा हा. हा. आणि त्याच्यामुळे माझे शब्द सुद्धा बाहेर येत नाही. म्हणजे त्याच्यामुळे सुद्धा मी व्यंग आहे, दिव्यांग आहे त्याच्यामध्ये सुद्धा. खरं सांगा. आता मला सांगतो, आता मध्ये मी पुण्यामध्ये आंदोलन काय की दिव्यांगाचे प्रश्न सोडवण्यासाठी मी तिथे गेलो होतो. तेव्हा मी तिथे आंदोलन केलं की बाबा दिव्यांगांसाठी तुम्ही का त्रास देताय, असं करताय तसं करताय. तेव्हा मी त्यांनी अधिकाऱ्यांनी माझं ऐकून घेतलं. नंतर एक प्रकारे मला योग्य प्रकारे ते ऐकून घेतल्याच्या नंतर एक योग्य प्रकारे त्यांनी आमच्यासाठी शासनाने जी आर काढले. त्यांनी आमचं खरंच दिव्यांगासाठी खरंच खूप मदत. हॅलो. हो सर. खूपच छान सर. तुमचं कार्य खूप ही अगदी स्वतः, तर जो स्वतःला अनुभव आला त्यातनं इतरांना तो त्रास होऊ नये म्हणून तुम्ही जे कार्य सुरू केलंय हे निश्चितच सगळ्यांसाठी खूप मदतीचं आहे. मी आपल्यासोबत आपले जे श्रोते आहेत, अशोक भानसे सर, त्यांना ती विनंती करतो की त्यांनी बोलावं. नंतर मंच सगळ्यांसाठी खुला करतो. अशोक भानसे सर. हा. हॅलो. हा सर बोला. हा हॅलो, नमस्कार, बोला ना. हा सर, नमस्कार सर. नमस्कार नमस्कार, बोला ना. हा सर, तुमचा प्रवास एकदम अगदी स्पष्ट होता हा. आणि नि- एकदम स्पष्ट प्रमाणे बोलले. आणि तुमचं हो कार्य ऐकून मी प्रभावित झालो. खूप छान हो. कार्य आहे तुमचं. आणि संघर्षमय प्रवास झाल्यामुळे तुमचा लहानपणापासूनचा आता दिव्यांगासाठी हम्म, जो संघर्ष करू आले तो हम्म. अविस्मरणीय आहे. हा. आणि असेच समोरचे कार्य सर्व दिव्यांगासाठी करावे, हम्म. अशा शुभेच्छा देऊन माझं 2 शब्द संपवतो. हो हो. धन्यवाद. धन्यवाद भानसे सर. डॉक्टर अनिता हॅलो. मॅडम, सारिका मॅडम, अंजना मॅडम. हम्म, हम्म. हॅलो. हा सर. नमस्कार सर. तुमचा हा ना. प्रवास ऐकला मी आणि खरंच हो. तुम्ही खूप संघर्ष केलेला आहे. तसं प्रत्येकच हम्म. दिव्यांगाच्या आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागतो.
हो तसा तो तुम्हालाही चुकलेला नाहीये. हो. आणि पण त्यातून तुम्ही खचून न जाता पुढे गेलात हम्म. आणि इतर आपल्या समदुखी बांधवांसाठी तुम्ही आता दिवस रात्र जो संघर्ष करून आंदोलन करून जो त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम करत आहात ते खरंच खूप हा. छान काम आहे. या कामासाठी तुम्हाला सदैव शुभेच्छा. धन्यवाद. हम्म. हॅलो हॅलो. धन्यवाद अंजना मॅडम, सारिका मॅडम, डॉक्टर अनिता मॅडम. हॅलो. हॅलो. हा, नमस्कार मॅडम. बोला अनिता चावला मॅडम. हॅलो. सरांचं मी ऐकलं. ते हम्म. आईंकडून खूप त्रास झाला आणि ते संघर्ष वगैरे मी ऐकलं. तर यशस्वीपणे त्यांनी याच्यातून ते बाहेर मतलब काम केलेलं आहे त्याच्याबद्दल शुभेच्छा. पण मी अजून एक सांगू इच्छिते की बऱ्याच वेळा काय होतं की दिव्यांग लोकांचं जेव्हा लग्न होतं ज्यांना काही प्रॉब्लेम नाही आहे तर हो हो बऱ्याच वेळा कसं आहे की त्यांना ते पण खूप त्रास देतात. जसं आता हो. समजा माणूस आहे थोडं एका पायानं व्यवस्थित चालू शकत नाही तर असं ना हम्म. बायको टोचून टोचून बोलते किंवा हो. मुलीचं लग्न झालं असेल तर हम्म. आहे ना कसं पैसे लग्न दहेज जास्त दिलं जातं पण काही दिवसामध्ये तो मुलगा सोडून देतो. हो, त्याच्यामुळे त्या नक्की नक्की. मुलीची हालत आहे ना खूपच खराब होते. तर हो हो. ह्याच्यावर पण सुद्धा पालकांनी ना व्यवस्थित जरा स्वतून समजून आहे ना सर्व कार्य करायला पाहिजे असं मला वाटतं. हो आणि नक्की. दुसरं आणि ऐका ना मॅडम. एज्युकेशन. हा. जी. ऐका मॅडम, त्याच्यावरती ऐका ऐका 2 मिनिटं ऐका मला प्लीज. हा. हा. हॅलो. हा. मी हा तुम्हाला बोल. सांगतो आता माझं वय 49 वय आहे. पण माझं मी हा. लग्न केलं नाही आज. हा. 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 हा, कारण मी स्वतः अनुभव घेतलेला आहे मॅडम. आणि तुम्हाला सांगतो, हा. आता मी तुम्हाला सांगतो ना, मी स्वतः दिव्यांगांची लग्न सुद्धा लावून देतो बरोबर. हा. हा. तर काय झालं माहिती का, आपले एक दिव्यांग बांधव होते, पुण्यातलेच आहेत. हा. हा. त्या दिव्यांगांनी काय केलं, ते त्यांना दोन्ही डोळ्याने दिसत नाहीये मॅडम. हा. त्यांना दोन्ही डोळ्याने दिसत नाहीये. त्यांना लग्न करायचं होतं ते दोघं त्यांच्यासाठी एक मुलगी बघितली. आपले ते दिव्यांगांनी त्या बघितली. आणि ती मुलगी हम्म. चांगली होती, ती अपंग नव्हती नाही का, दिव्यांग नव्हती. हा. 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 आणि जो मध्यस्थी होता. हॅलो. हा. मी हॅलो. ऐकते. हा. हा. जो मध्यस्थी होता ना, त्या मध्यस्थीने काय सांगितलं की बाबा ती मुलगी दिव्यांग नाहीये, चांगली आहे, गाडी चालवते ऍक्टिवा, तिला एक भाऊ आहे लहान, आणि ती बीकॉम झालेली मुलगी आहे. आणि पण तिचं लग्न लवकर करायचे म्हणजे का, तर म्हणजे तिच्या वडिलांना कर्करोग झालेला आहे, आजारी आहेत तिचे वडील, त्याच्या वडिलांचा काही नियम नाहीये, त्याच्यामुळे तिचं लग्न तिला लवकर करायचे. ते दिव्यांग बांधव मला समजलं, ठीक आहे म्हणला. त्यांनी लग्न ठरवलं, लग्न केलं, आलं आळंदीला लग्न झालं पुण्यामध्ये. नवरा नवरी नाही का, वधूवर घरी गेले. घरी गेल्याच्यानंतर सकाळच्या पारी तिने आंघोळ वगैरे केली त्या मुलीने, वधू नवरी मुलगी. आणि मग ते नाश्ता वगैरे केला, सासूकडे गेली. सासूला म्हणजे तिथं टॉयलेट कुठे आहे नाही का. हॅलो. हॅलो. हो. हो. ऐकते मी. ऐकते. हा. हा, म्हणले ऐकते मी सर. टॉयलेट कुठे आहे, टॉयलेट कुठे आहे, टॉयलेट. तर ती सासू म्हणते, का पलीकडे टॉयलेट आहे जा. ते टॉयलेटला गेली, ती परत आलीच नाही ती मुलगी. सोनं नाणं सगळं घेऊन पळून गेली. हा. असे पण प्रकार त्याच्यातून मी बी होतात. शिकलो म्हणलं नाही. हा, असे प्रकार त्यातून मी शिकलो म्हणलं नाही, आपण लग्न करायचं नाहीये. आज त्यांच्यावरती वेळ आहे, उद्यावर आपल्यावरती सुद्धा वेळ येऊ शकते बरोबर. हो. 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 त्यासाठी मी सावध झालो, म्हणलं नको, त्यापेक्षा लग्न नाही केलं तर चांगलं म्हणलं. कारण आज आज म्हणलं आपल्या घरी खूप चांगलं आहे, परिस्थिती चांगली आहे. आज तेव्हा माझी आई माझ्याशी वाईट वागली, हे मी मान्य करतो. पण आता ती वडील नाहीयेत, त्यामुळे आज माझी आई माझी काळजी घेते. आज माझ्या आईचं वय 70 आहे, भावाचं वय 39 आहे, तो सुद्धा माझी काळजी करतो, त्याची मुलं माझी काळजी घेतात. आणि माझी बहीण आहे, बहिणीला बहीण आहे, बहिणीची मुलं आहेत, ती सुद्धा येतात माझ्या कधी, माझी काळजी घेतात. त्यामुळे म्हणलं लग्न करण्याचे ते म्हणलं काही आता खरंच नकोच म्हणलं लग्न. त्यापेक्षा म्हणलं आपण दिव्यांगासाठी काम करतो ते चांगलं आहे, फार चांगलं आहे. हॅलो. हा. हा सर. खूप तुम्ही चांगलं काम करता, असंच चालू राहून द्या. आणि तुमचे घरचे लोक पण तुमच्याशी खूप चांगले आहेत, ते एकदम इम्पॉर्टंट आहे. कारण आहे ना सपोर्ट असायला पाहिजे.
हो सपोर्ट. आणि आता मध्ये कसं आहे माहितीये का, खरं सांगायचं तर मी तुम्हाला सांगतो माझी प्रेरणा, खरं सांगायचं तर माझी प्रेरणा 26/11च्या हल्ल्यामध्ये शहीद झालेले जे अशोक कामते आहेत, मुंबईचे पोलीस कमिशनर, त्यांच्यापासून मला प्रेरणा भेटलेली, कामते साहेबांपासून. की कामते साहेबांचं ते माझ्या डोळ्यासमोर त्यांचा 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 जो हे आदर्श आहे. हॅलो हॅलो. हा सर. हा अशोक कामते साहेबांचा आदर्श माझ्या डोळ्यासमोर आहे. वा, खूप छान. सारिका मॅडम, अनिता मॅडम, हॅलो. ललिता मॅडम. हॅलो. हा हा सर. बोला अनिता मॅडम. हॅलो. हा बोला सर, ना. तुमचं खूप असं प्रेरणादायी सगळी सर तुमची वाटचाल आहे आणि अगदी निसंकोचपणे तुम्ही सगळं मांडतात सर. म्हणजे खूप छान इन्स्पायरिंग तुमचा प्रवास आहे सर. भावी आयुष्यासाठी तुम्हाला खरंच खूप खूप शुभेच्छा. प्रश्न असा काही नाहीये, पण तुम्ही एक बोलता बोलता सांगितलं की अगदी 1,500 मी माझा घर खर्च चालवतो. तर ते कसं सर एवढ्या हो हो महागाईच्या माझं चालतो. कालखंडामध्ये अगदी 1,500 सर खरंच म्हणजे कौतुकास्पद आहे. आणि अगदी तुम्ही आता म्हणजे हं, निस्वार्थी सर जीवन जगलं आहे. म्हणजे एक बोलू का? तुमच्याकडे सॅल्यूट ऐका मॅडम, तुम्हाला. एक बोलतो, ऐका. तुमच्या कदम. ऐका मॅडम. हॅलो धन्यवाद सर. मॅडम. हॅलो. हा हॅलो. हा येस हो सर. हा काय आहे माहिती आहे का मॅडम, की तुम्हाला आता मी सांगतो माझं वय 49 आहे. हॅलो हॅलो हॅलो. हा सर, बोला बोला, ऐकायला येत आहे. माझं वय 49 आहे, पण माझं वजन फक्त आणि फक्त 20 किलो आहे मॅडम. 20 बापरे. किलो वजन आहे. फक्त आणि फक्त 20 किलो. त्याच्यामुळे आता काय झालंय की माझी आई, माझे भाऊ, माझ्या भावाची फॅमिली मला काय करते, गरम पाण्याशिवाय आंघोळ करून देत नाही. म्हणजे उन्हाळा, पावसाळा, हिवाळा. आणि त्याच्यामुळे काय करतो मी, की वजन कमी असल्यामुळे मॅडम खरं सांगायचं तर धाडी जरी करायची म्हणलं तरी साबण लावल्याशिवाय, गार पाणी लावल्याशिवाय ते जमत नाही. त्यासाठी मी 10 आता 8 दिवस, आता 8 ते 10 दिवस नाही धाडी करत नाही. 10 दिवसांनी धाडी करतो. त्याच्यामुळे ती सुद्धा माझी पैशाची बचत होती. आणि मला कोणत्याही प्रकारचं व्यसन नाहीये, कोणत्याही प्रकारचं अजिबात व्यसन नाही मला. त्यामुळे ते माझे पैसे बसतात मॅडम. आणि मी कुठं बाहेर जरी गेलो तरी कुठे म्हणजे चहा पित नाहीये किंवा कुठे हॉटेलमध्ये जाऊन जेवत नाहीये. घरून जे काय खाऊन जातो त्याच्यावरतीच मी घरी आल्यावर जेवण करतो. त्याच्यामुळे माझे पैसे वाचतात. खूपच सर इन्स्पायरिंग आणि अगदी निस्वार्थीपणे सर तुम्ही सगळं जीवन जगलेलं आहात. हा. भावी आयुष्यासाठी तर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा सर. धन्यवाद सर. धन्यवाद डॉक्टर अनिता मॅडम, ललिता मॅडम, प्रवीण सर, सारिका मॅडम. हॅलो. हा बोला ललिता मॅडम. नमस्कार सर, मी ललिता पवार नाशिकहून. हा बोला बोला. ना मॅडम, बोला की नाशिकहून आजच जॉईन झाली. सरांनी मला या झूम ऍप वर जॉईन करायला सांगितलं. अति असं मॅडम. की जीवनाची जी मॅडम सत्य मॅडम कहाणी असते. मॅडम तुम्ही नाशिक हॅलो. मधून बोलताय बरोबर? हो नाशिकचे जे आपले भुजबळ साहेब आहेत ना, भुजबळ साहेब, हो हो. भुजबळ साहेबांचे ते पीए आहेत आपले सुनील पैठणकर साहेब. अच्छा. सुनील ते पैठणकर साहेब जास्त माझे माझं मित्र ते आहेत. परिचयाचे भुजबळ साहेबांशी भेट झाली आमची मागच्या महिन्यात. हो तर हो तुमचं जे संघर्ष जे ऐकला आज मी, की हो खरोखर हो झूम ऍपवर मी खूप अनेक मीटिंग अटेंड करते. हो. मी बी एक सामाजिक समाजसेविकाच आहे. पण बरोबर. खरोखर तुमचं जे एक सत्य परिस्थिती आहे ना, जेव्हा आपण सांगतो ना, हळूहळू आपलं पूर्ण मन त्याच्यात रमत जातं आणि आपलं जे भूतकाळ घडलेला असतो ना, तो समोर पुढे येतो आपल्या. नाही नाही, खरं आहे तो मॅडम पुढे तुम्ही आल्यामुळे बोलताय. ना आपण सगळ्या काही गोष्टी एकदम काचेसारखं एकदम पूर्ण सगळ्यांना आपण आपली सत्य परिस्थिती सांगतो. खरोखर तुमच्या भव्य वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. आणि मी न्यू जॉईन झालेली आहे. येईनच परत मी झूम ऍपवर. बरं. काही आपणही आपल्या सांगू शकतो काही गोष्टी. हं. असं मनातील कुठेतरी एक मित्र मैत्रीण असते सांगण्यासाठी. खरोखर हा जे झूम ऍपवर जे आहे ना सत्य परिस्थिती,
जे काम आहे, काही मनातल्या गोष्टी आहेत ना, की मला आवडल्या आणि खरोखर छान आहे बघ ह्या गोष्टी. हो आणि काय मला होत्या? अजून एक सांग. हॅलो मॅडम, हॅलो. हा. अजून एक सांगतो की आपले सोलापूर जिल्ह्यातले एक आमदार आहेत. अच्छा. त्यांचे एक नातेवाईक दिव्यांग आहेत नाही का. हॅलो. हो हो, बोला ना. त्या नातेवाईक त्यांचे नातेवाईक एक दिव्यांग आहे. त्यांना 70% डोळ्यांनी दिसत नाहीये, 30% दिसतंय. पण त्या दिव्यांगांचं काम त्या आमदारांनी त्यांचं केलं नाहीये. तेव्हा त्या माणसाचं काम मी 8 महिने त्या माणसाचं काम झालं नाहीये. तेव्हा मी 8 महिने त्याचं 8 महिने काम नाही झालं, पण त्याचं मी 8 दिवसामध्ये काम करून दिलं. फक्त आणि फक्त 8 दिवसामध्ये. हॅलो. ओके ओके ओके. खूपच हो छान हो. सर. ललिता मॅडम, तुमचा नंबर नक्की शेअर करा, म्हणजे तुम्हाला झूम लिंक आम्ही पाठवू आणि तुमच्याशी संपर्कात राहू निश्चित. ओके सर, थँक्यू. रवींद्र टिळे सर, तुमचं कनेक्शन गेलं होतं, तुम्ही अनम्यूट करून बोला. तेजश्री मॅडम, प्रवीण डामाळे सर. हा, नमस्कार. हा. प्रदीप सर, मी रवींद्र रवींद्र टिळे टिळे बोलतोय. सरांचं ओळख करून देतो, नाशिकला असतात आणि बच्चू भाऊंच्या प्रहार संघटनेचे नाशिकचे ते कार्यकर्ते आहेत, अध्यक्ष आहेत. तर अरे वा वा वा. हो, बोला रवींद्र सर. हा हा, नमस्कार प्रदीप भाऊ. आपल्याशी संवाद आजपर्यंत झाला नाही. बरेच तुमचे हा कार्यक्रम आणि हा. तुमचं जो कार्य आहे हे मी बरेच हम्म. दिवसापासून बऱ्याचशा ग्रुपच्या माध्यमातून बघत आहे. हो हो सर्वप्रथम तुमच्या कार्याला सलाम. हो आज आपले दिव्यांग दैवत बच्चू भाऊ कडू हो हो हो. यांच्याप्रमाणेच आपणही आज काम करत आहात. बरोबर. तुमच्यासारखे अजून बरेचसे बांधव या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रात जे असे निवडक लोक आहेत ते हो काम करत आहे. हो आणि या विशाल सरांनी जो हा उपक्रम चालू केला आहे त्या माध्यमातून आपल्यासारख्यांची ओळख होणे गरजेचे आहे. आज हो. समाजाला माहितीच नाही आहे, हा. बऱ्याचशा जणांना माहिती आहे. आता मी तुमच्या हो बऱ्याचशा व्हॉट्सअप ग्रुपला आहे, मी तुमच्याशी आतापर्यंत बऱ्याच वेळा संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण आपलं समक्ष असं फोनवरती बोलणं पण झालेलं नाही. तर ठीक आहे, आता हो मी हो. तुमचा नंबर घेऊन तुमच्याशी संपर्क जरूर करेन. तुमच्याशी मला खूप बोलायचं आहे हा हा. संघटनेबाबत, बऱ्याच बाबत. बरोबर. आणि आत्ताच ज्यांचं नाव घेतलंय या ललिता पवार मॅडम, यांची माझ्या अर्ध्या तासापूर्वीच भेट झाली. त्यांना सदर या विषया संदर्भात मी फक्त सांगितलं का असे आज माझी मिटिंग आहे, मला मिटिंगला ऍड व्हायचं आहे. हा आणि विशाल सर, सर्वात महत्वाचं, माझ्याकडे जे 4 ते 5 ग्रुप आहे त्या ग्रुपवरती मी आपली लिंक टाकत आहे. हा. त्यामुळे नवीन नवीन सदस्य आपल्या मिटिंगला ऍड होत आहे. त्यामुळे ही एक चळवळ आहे ना, ही दिव्यांग चळवळ, ही आपल्याला त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून खूप पुढे घेऊन जायचे. आज बऱ्याच लोकांना हो खूप गोष्टी माहीत नाही आहे. तर हो अशा कामटे सरकारांसारखे जे माणसं आहेत तळमळीनं काम करणारे, खूपच त्याचा अभिमान सर्वांना पण आहे. पुन्हा एकदा मनापासून आपले धन्यवाद आणि आपल्या पुढील कार्यास हार्दिक हार्दिक माझ्या शुभेच्छा. जय प्रहार. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. धन्यवाद रवींद्र टिळे सर. सारिका मॅडम, बोला, तुम्ही अनम्यूट केलं. तर प्रश्न नाहीये माझा काही, फक्त सरांना खूप खूप शुभेच्छा द्यायच्या मला त्यांच्या कामासाठी, आणि त्यांनी पुढे असंच कार्य करीत राहावं अशी आमची इच्छा आहे. हो धन्यवाद मॅडम, धन्यवाद. धन्यवाद सारिका मॅडम. तेजश्री मॅडम. नमस्कार सर. मी नमस्कार. आता 5-10 मिनिटापूर्वी जॉईन झाले. हो जरा ट्रॅफिक मध्ये होते आणि मी तुमचं हम्म. सगळं ऐकीन परत. पण ओके. एकंदरीत 3-4 प्रतिक्रिया ऐकून असं वाटलं की आपला प्रवास खूपच संघर्षमय आहे आणि असंच आपण एकमेकासाठी काम करत राहू. तुम्हाला पुढच्या कामासाठी शुभेच्छा. हो धन्यवाद. ऐकते मी पुन्हा एकदा सगळं. हो हो हो. ओके. धन्यवाद तेजश्री मॅडम. खरोखर प्रदीप सर, तुमच्याबद्दल खूप लोकांकडून ऐकलं होतं आणि आज प्रत्यक्ष जेव्हा तुमचा प्रवास कळला तर निश्चितच हा प्रेरणादायी आहे. टिळे सर, तुम्हाला काही बोलायचं आहे का? हॅलो. हॅलो.
बहुतेक त्यांचं अनम्यूट झालं तर तर प्रदीप सर, हा रवींद्र टिळे सर, तुम्ही अनम्यूट केलं, काही बोलायचं आहे का? थोडासा प्रॉब्लेम. तर प्रदीप सर, खरोखर तुम्ही वैयक्तिक आणि संघटनेच्या माध्यमातून जे काय खूप चांगलं काम करतायत अपंग व्यक्तींसाठी, त्यासाठी निश्चितच तुम्हाला आमच्या संपूर्ण संकल्प फाउंडेशन परिवाराकडून शुभेच्छा. आणि तुमचे ऋण व्यक्त करतो की तुम्ही तुमचा महत्वाचा वेळ या वेबिनार साठी दिला. आपण पुढेही संवादात निश्चितच राहू आणि तुमच्या माध्यमातून जितकं शक्य असेल तितके लोकांना तुम्ही जी मदत करतायत तर ती अजून उत्तरोत्तर वाढत जाऊ आणि समाजाला आणि त्या व्यक्तींना याचा फायदा व्हावा, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. सर, निश्चितच एक छोटासा ओके. संदेश जाता जाता सर्वांना द्यावा, नंतर आपण प्रार्थनेने आजच्या कार्यक्रमाची सांगता करू. एक छोटासा संदेश की जीवन कसं जगलं पाहिजे संघर्ष म्हणून. हॅलो, मी संदेश द्यायचा ना. हो हो, येस सर. जीवन हे संघर्षमय आहे, पण आलेल्या संकटावरती मात करणं हे आपलं कर्तव्य, म्हणजे आपलं पहिलं कर्तव्य असतं. आपण जर प्रयत्न केला तर अपयश येतं, नाही असं नाहीये. खूप अपयश येतं. मी मी तुम्हाला सांगतो ना, मी प्रयत्न केले, मला इतके अपयश आले की प्रमाणाच्या बाहेर अपयश आले. तेव्हा आज अपयशातूनच मी म्हणजे यशाचा मार्ग मला मिळाला आणि त्याच्यामुळे आज मी यशस्वी झालेलो या जीवनात, दुसरं काही नाही. पण अपयश आलं म्हणून मी खचून नाही गेलो. खूप वेळेस मला असं वाटायचं की ते नको, त्यापेक्षा आपलं नाही का ते जीवन नसलेलं बरं, असं मला वाटायचं. पण त्यानंतर मी ते दुःख विसरून पुन्हा प्रयत्न करायचो आणि पुन्हा मी अपयश यायचं. पण तरी पण मी पुन्हा प्रयत्न करतो. त्याच्यामुळे मला आज मी जे काही म्हणजे अनुभवतोय, तिकडे काही माझं संगती बँकांसाठी काम करतोय, माझं माझी खरंच खूप स्तुती होते आहे. मला खरंच त्याला फार अभिमान वाटतो. इतका अभिमान की प्रमाणाच्या बाहेर अभिमान. हॅलो. खूपच छान कार्य आहे सर. आता आपल्यासोबत जी नावाने कोण जॉईन झालंय, तुम्हाला जर बोलायचं असेल तर अनम्यूट करा, नाही तर आपण आजच्या या सत्संगाची सांगता प्रार्थनेने करूया. प्रदीप सर, तुम्हाला पुनश्च एकदा, हा बोला, तुम्ही अनम्यूट केलं. जी नावाने कोण जॉईन. मॅडम, हा सर, गायत्री बोलते उरकुटकर. हा बोला. बोला मॅडम. हा हा बोला. सर, मी आता लेट जॉईन केलं, जस्ट थोड्या वेळापूर्वी. हा. त्याच्यामुळे ऐकते सर, मी नंतर सरांचं जी लिंक ठीक आहे आहे, त्याच्यावरून ऐकून घेते सर. निश्चित मॅडम, चालेल. हा सर. हा ओके. ठीक. खरंच प्रदीप सर, खूप छान तुमचा प्रवास आहे आणि इतरांसाठी कार्य करण्याची जी तळमळ आहे, ही निश्चितच सर्वांना प्रेरणादायी अशी आहे. मी पुनश्च एकदा आमच्या संकल्प फाउंडेशन परिवाराकडून तुमचे ऋण व्यक्त करतो, सर्व श्रोत्यांचे देखील आभार व्यक्त करतो आणि आजच्या या सत्संगाची सांगता एक छोट्याशा प्रार्थनेने करून हा कार्यक्रम समारोपाकडे नेतो. ओम असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतं गमय. ओम शांती शांती शांती. पुनश्च एकदा सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि आजच्या या सत्संगाची या ठिकाणी सांगता करतो. खूप खूप धन्यवाद.